मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाय। सर्वच ठिकाणी पावसाचा जोर आल्याचं दिसून येतंय। पाऊस म्हटला की आपल्याला अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात। सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो ते म्हणजे गरमागरम चहा आणि कुरकुरीत भजी। तसेच पावसाळा म्हटलं की आणखी एक गोष्ट आवर्जून करावी वाटते, ती म्हणजे ट्रेकिंग। तर तुम्हाला ट्रेकिंग आवडतं की नाही, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाऊस सुरू झाला की अनेकांची पावलं गड किल्ल्यांकडे वळतात आणि आजकालच्या तरुणाईमध्ये ट्रेकिंगला जाण्याचं वेगळंच क्रेज असतं। अशा वेळी आपण पावसाळ्यात ट्रेकिंगला नेमकं जायचं तरी कुठे, असा प्रश्न सर्वांना पडला असेल। मी तुम्हाला काही गड किल्ल्यांची नावं सुचवते, त्यातील तुम्हाला जे वाटेल, जे शक्य होईल त्या किल्ल्यांना तुम्ही नक्की भेटी द्या। पावसाळ्याच्या एकदम आल्हाददायी वातावरणात त्र्यंबकेश्वर जवळील हरिहर किल्ल्याला भेट देणं हे एक उत्तम ट्रेकिंगला जाण्याचं ठरलं। या हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या चढाईसाठी सोप्या आणि तितक्याच अवघड असल्या तरी कसेबसे किल्ल्यावर गेल्यावर उंचावरून दिसणारं निसर्गाचं भव्य दिव्य नयनरम्य दृश्य डोळ्याची पारणं फिरतं। ज्या लोकांना साहसी आणि आव्हानात्मक गड चढायला आवडतं त्या लोकांसाठी कळसुबाई शिखर हे एक उत्तम ठिकाण ठरेल। कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। याची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर एवढी आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे शिखर आहे। पावसाळा सुरू झाला की येथे खूप लांब लांबून पर्यटकांची आणि ट्रेकर्सची गर्दी होते। आता तिसरा गड म्हणजे सह्याद्री पर्वतरांगात वसलेला आणि कळसुबाई शिखराला लागून असलेला हरिश्चंद्रगड। आपण एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे। हरिश्चंद्रगड म्हणजे समस्त ट्रेकर्सची आणि पर्यटकांची पंढरी असं म्हटलं तरी काही हरकत नाही। ट्रेकिंगचं वेळ असलेला प्रत्येक जण आपल्या आयुष्यात हरिश्चंद्रगडावर जाऊनच येतो। गडावरील प्राचीन शिव मंदिर, पुष्करणी, तिथल्या गुहेत घालवलेली ती एक रात्र, हे सगळं प्रत्येकाने अनुभव घ्यायचाच असतो। हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्याला जाणं हा तर एक अद्भुत, कधीही न विसरता येणारा अनुभव आहे। पावसाळ्यात गर्द धुक्यांमध्ये हा गड एकदम हरवून जातो। अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखरापासून काही तासांच्या अंतरावर असलेला अजून एक गड म्हणजे रतनगड। एकाच पट्ट्यातील या गड किल्ल्यांवर पावसाळ्यात ट्रेकर्सची गर्दी होते। ट्रेकिंग दरम्यान वाटेत असणाऱ्या रंगीबेरंगी फुलांमुळे आपल्याला साताऱ्यातील कास पठारची आठवण होते। हा एक वेगळाच अनुभव रतनगडाचा प्रवासात मन मोहून टाकतो। ट्रेकिंगसाठी लोणावळ्यातील लोहगड किल्ला हा देखील पर्यटकांचा अतिशय आवडतं ठिकाण आहे। पावसाळा सुरू झाला की येथे मुंबई पुण्यातील पर्यटकांची पावलं आपोआप लोहगडच्या दिशेने वळू लागतात। लोहगडावर अनेक ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाणे आहेत। विंचूकडा, उलटा वाहणारा धबधबा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, महादरवाजा अशी बघण्यासारखी ठिकाणे आहेत। या गडावरून पवना धरणाची मनमोहक दृश्य दिसतात। पायऱ्याचा रस्ता आणि लोहगडाला लाभलेला ऐतिहासिक वारसा यामुळे या किल्ल्याचं सौंदर्य आणखी वाढतं। तर आतापर्यंत तुमचा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स काय आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।